नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आजचा चॅप्टर आहे क्लास 9चा सेट, प्रॅक्टिस सेट 1.4. चला तर मग सुरू करूया. चॅप्टर सुरू करण्याआधी काही बेसिक कन्सेप्ट बघूया आपण. त्यामध्ये बघा ऑपरेशन ऑन सेट. यामध्ये फर्स्ट बघा इंटरसेक्शन ऑफ टू सेट, सेकंड आहे युनियन ऑफ टू सेट आणि थर्ड आहे डिसजॉइंट सेट. ओके, तर फर्स्ट बघा इंटरसेक्शन ऑफ टू सेट. आता इंटरसेक्शन ऑफ टू सेट म्हणजेच काय की कॉमन एलिमेंट कन्सिडर करायचा कुठल्याही दोन सेट मधला. ओके, यामध्ये कॉमन एलिमेंट ऑफ टू सेट, राईट. जसं आता बघा, आता ए इज इक्वल्स टू मी कन्सिडर करतो एक्स वाय झेड, ठीक आहे, आणि बी सेट इज इक्वल्स टू कन्सिडर करतो सी डी झेड, ठीक आहे. यामध्ये झेड हा काय कॉमन एलिमेंट आहे. मग याची आपण व्हेन डायग्राम ड्रॉ करून घेऊ. सो ए मध्ये काय बघा एक्स वाय आणि हा इथं माझा काय झेड. आता बघा यामध्ये झेड आहे, यामध्ये पण झेड आहे. ओके, तर बी मध्ये बी सेट मध्ये काय सी डी आणि हा झेड, म्हणजे हा झेड तुमचा एलिमेंट काय झाला कॉमन झाला. म्हणून कॉमन एलिमेंट ऑफ टू सेट म्हणजेच काय इंटरसेक्शन ऑफ टू सेट. म्हणजेच यामध्ये आपण असं सांगू शकतो बघा इंटरसेक्शन इज डिनोटेड ॲज, म्हणजेच ए इज इंटरसेक्शन ऑफ बी इज इक्वल्स टू, म्हणजे इंटरसेक्शनचं काय सिम्बॉल आहे, ठीक आहे. लक्षात असू द्या, म्हणजे इंटरसेक्शन म्हटलं तर उलटा यू लिहा. ए इंटरसेक्शन ऑफ बी काय असणार तुमचा झेड, ठीक आहे. देन सेकंड बघा युनियन ऑफ टू सेट. युनियन ऑफ टू सेट याचा अर्थ असा होतो की ऑल एलिमेंट ऑफ टू सेट. जसं यामध्ये आपण बघितलं कॉमन एलिमेंट ऑफ टू सेट, कुठल्याही दोन सेट मधले कॉमन एलिमेंट. यामध्ये तसं आहे का नाही, यामध्ये सगळेच एलिमेंट घ्यायचे, ठीक आहे. जसं आता मी एक्झाम्पलला कन्सिडर करतो बघा ए इज इक्वल्स टू म्हणजेच 1 2 3 4, ठीक आहे, आणि बी इज इक्वल्स टू कन्सिडर करतो 5 6 7. ओके, आता मला युनियनला रिप्रेझेंट करायचं असेल तर हा आपला ॲज इट इज आपला जो यू असतो तो, ठीक आहे, इज इक्वल्स टू ऑल एलिमेंट म्हटलं तर 1 2 3 4 5 6 7. म्हणजे हे काय हे तुमचं 50%, हे 50%, पण ए युनियन ऑफ बी हे टोटल 100% असतं, ठीक आहे. यामध्ये कॉमन एलिमेंट आपण कन्सिडर करत नाही. तर हे लक्षात असू दे, युनियन ऑफ टू सेट हे कशाने रिप्रेझेंटेड केलं जातं यूने, ठीक आहे, आणि हा कशाने केला जातो उलटा यू, इंटरसेक्शन ऑफ टू सेट. आता डिसजॉइंट सेट थर्ड बघा. तर डिसजॉइंट सेट म्हणजेच काय एकही एलिमेंट कॉमन नसणे, राईट. नो एलिमेंट इज सेम ऑर कॉमन, ठीक आहे. तर अशा सेटला काय म्हणायचं आपण डिसजॉइंट ऑफ टू सेट, ठीक आहे. तर हे महत्वाचं आहे बेसिक. याला इंटरसेक्शन ऑफ टू सेट उलटा युने दाखवा, ठीक आहे. कॉमन एलिमेंट घ्या. युनियन ऑफ टू सेटमध्ये ऑल एलिमेंट कसे पाहिजे तुमचे कन्सिडर केले पाहिजे, आणि हा युने आपला दाखवला जातो युनियन, ठीक आहे. डिसजॉइंट मध्ये एकही एलिमेंट सेम नाही, ठीक आहे. याला यामध्ये बघा द नंबर ऑफ एलिमेंट इन अ सेट. आता नंबर ऑफ एलिमेंट इन अ सेट कसं बघायचं बघा. तुम्हाला आता एक्झाम्पल घेऊ आपण एक. ए इज इक्वल्स टू काय 1 2 3 4. यामध्ये एलिमेंट किती आहे 1 2 3 4, 4 एलिमेंट आहे. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट इन सेट ए इज इक्वल्स टू किती लिहिणार आपण 4, म्हणजे समजतं हे 1 2 3 4. ओके, तर हे त्याचं काय झालं रिप्रेझेंटेशन नंबर ऑफ सेट, म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट इन सेट म्हणजेच एन ऑफ ए, ठीक आहे. तर हा एक महत्वाचा काम आपल्याला काय करतो प्रॅक्टिस सेटमध्ये काम करतो, ठीक आहे. हे नोट करून घ्या. प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये बघा फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. इफ number of A is equals to 50 and number of union A union B is equals to 29, number of A intersection of B is equals to 7 and then n of B is equals to किती. आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा युनियन म्हणजेच काय ऑल एलिमेंटचं कॉम्बिनेशन, ठीक आहे, आणि नंतर इंटरसेक्शन म्हणजेच काय सेम टर्म, ठीक आहे. तर यामध्ये युनियन म्हणजेच तुमचं सगळ्यांचं काय मिक्सिंग हे सगळ्यात जास्त ए युनियन बी मध्येच असणार आहे, ठीक आहे. तर आपण यामध्ये एक लॉजिक लावू शकतो काय की ए युनियन बी म्हणजे सगळे जे एलिमेंट आहे
ओके, विच इज इक्वल्स टू काय, एन ऑफ ए म्हणजे एक एलिमेंट एन ऑफ एचा, दुसरा आपल्याला एन ऑफ बी फाइंड करायचा आहे. ठीक आहे, त्यामध्ये सेम एलिमेंट हा काय करणार, वजा करणार, म्हणजेच तो काय एन ऑफ ए इंटरसेक्शन ऑफ बी. हा एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात असू द्या. ठीक आहे, काय हे यामध्ये इंटरसेक्शन हे सॉरी युनियन म्हणजेच 100%. ओके, 100%चं कसं कॉम्बिनेशन केलं आहे त्यांनी, 25 प्लस 25 मायनस 50. समजतंय, तर ह्याप्रमाणे त्यांनी काय केलं, याचं कॉम्बिनेशन म्हणून. तर बघा एन ऑफ ए युनियन बी हे किती आपल्याला 29, एन ऑफ ए किती आहे 15, देन एन ऑफ बी किती आहे फाइंड करायचं आहे. ठीक आहे, अँड एन ऑफ ए इंटरसेक्शन ऑफ बी किती आहे 7. ठीक आहे, तर 29 ॲज इट इज 15 मायनस 7 किती मिळणार आपल्याला, दॅट इज 8 एन ऑफ बी. ओके, आफ्टर दॅट 8ला लेफ्ट साईडला घेऊन जा, मायनस होणार. ठीक आहे, इथं किती मिळणार 21, म्हणजे एन ऑफ बी ची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली 21. दिस इज युअर व्हॉट एन ऑफ बी. ओके, सिम्पल आहे, फक्त हे तुम्ही सूत्र काय करा लक्षात ठेवा. राईट, त्यानंतर यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला हॉस्टेलमध्ये विद्यार्थी टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती आहे 125. त्यापैकी असे विद्यार्थी आहे की ज्यांनी टी पिलेला आहे, असे विद्यार्थी किती आहे 80. त्यापैकी असे विद्यार्थी त्यांनी कॉफी पिलेली, असे विद्यार्थी किती 60. आणि काही असे विद्यार्थी त्यामध्ये त्यांनी चहा पण पिलेली आणि कॉफी पण पिलेली आहे, असे आहे 20. तुम्हाला त्यांनी विचारलं की त्यामध्ये तुम्हाला की असे विद्यार्थी शोधायचे की ज्यांनी काहीच घेतलेलं नाही. ठीक आहे, तर असं तुम्हाला काय करायचं, काउंट तुम्हाला द्यायचं आहे. तर लक्ष द्या, फर्स्ट आपण काय करणार, टोटल नंबर ऑफ स्टुडंट आपण कन्सिडर करू. टोटल नंबर ऑफ स्टुडंट इज अ युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट म्हणजे टोटल संख्या झाली, बरोबर, आणि त्याला आपण कशाने रिप्रेझेंट करणार, स्टुडंट एस ने. ठीक आहे, म्हणजे नंबर ऑफ एस इज इक्वल्स टू किती झाले तुमचे 125. ठीक आहे, हे टोटल नंबर ऑफ स्टुडंट आहे आपले. नंतर किंवा युनियनने दाखवू शकता, युनिव्हर्सल जर घेतलंय तुम्ही तर युने दाखवा. ठीक आहे, देन आता पुढं बघा, स्टुडंट ड्रिंक अ टी. आता आपण काय करू, स्टुडंट ड्रिंक अ टी म्हणजेच कॅपिटल टी करू. नंबर ऑफ टी म्हणजे किती असे विद्यार्थी होते ते 80. ठीक आहे, नंतर आपण काय बघणार, कॉफीवाले, नंबर ऑफ किंवा स्टुडंट ड्रिंक अ कॉफी. आता कॉफीला आपण सी म्हणू. ठीक आहे, सो नंबर ऑफ सी कॉफी पिणारे किती विद्यार्थी होते 60. आता यांचं म्हणणं आहे की दोन्ही पिणारे, तर दोन्ही पिणारे म्हटलं तर याच्यामध्ये सेम म्हटलं तर काय घेतो आपण इंटरसेक्शन. ओके, म्हणून बोथ टी अँड कॉफी. आता इथं लक्ष द्या थोडंसं, बोथ टी आणि कॉफी घेणारे कुठले असणार, टी इंटरसेक्शन ऑफ सी हे किती आहे टोटल 20. हे समजलं पाहिजे. ठीक आहे, टी इंटरसेक्शन ऑफ सी. आता यामध्ये आपण सगळ्यांचं कॉमन फाइंड करू शकतो, म्हणजेच काय LHS फाइंड करू शकतो ना, जसं ऑल एलिमेंट कन्सिडर करतो, एन ए युनियन ऑफ बी. ए युनियन ऑफ बी म्हणजे टोटल आपल्याला किंमत समजून येईल ना किती जणांनी काय पिलेले म्हणून. ठीक आहे, तर आपण काय करू, एन ऑफ टी युनियन सी म्हणजे टी आणि कॉफी पिणाऱ्यांची संख्या. ठीक आहे, किती असणार बघा, एन ऑफ टी प्लस एन ऑफ सी मायनस एन ऑफ टी इंटरसेक्शन सी. म्हणजे हे जे फॉर्म्युला आपण वापरतोय तर याचा बेसवर वापरतोय, हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, आता एन ऑफ टी किती आपला 80. ठीक आहे, एन ऑफ सी 60, एन ऑफ टी युनियन इंटरसेक्शन सी म्हणजेच किती 20. म्हणजे हे किती झालं बघा 80, यातून 20 करून टाका, हे 40, हे किती झाले 120. म्हणजे टोटल असे विद्यार्थी की ज्यांनी दोन्ही पिलेले आहे, चहा पण पिलेली आणि कॉफी पण पिलेली. ठीक आहे, असे विद्यार्थी किती आहे 120. आता यांनी तुम्हाला काय विचारलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी काहीच घेतलेलं नाही. ठीक आहे, तर काही जर घेतलेलं आहे म्हणजेच काय करणार तुम्ही, टोटल मधून तुम्ही काय करणार, हे मायनस करणार. म्हणजे तुम्हाला काय मिळणार, ज्या विद्यार्थ्यांनी काहीच घेतलेलं नाही ती संख्या म्हणजे किती येणार ती 125 मायनस 120 दॅट इज 5. ओके, सो नो स्टुडंट टेक टी अँड कॉफी
इज इक्वल्स टू नंबर ऑफ युनियन किंवा म्हणजे तुमचा युनिव्हर्सल सेट मायनस नंबर ऑफ टी युनियन सी म्हणजेच किती 125 मायनस 120 दॅट इज 5 म्हणजे 5 असे विद्यार्थी ज्यांनी काहीच घेतलं नव्हतं. ठीक आहे, नोट करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 बघा. यामध्ये एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिलेली आहे, त्यामध्ये 50 स्टुडंट पास्ड इंग्लिश, 50 असे विद्यार्थ्यांनी इंग्लिश पास केलं आहे, 60 असे विद्यार्थी त्यांनी मॅथमॅटिक्स पास केलेलं आहे आणि 40 असे विद्यार्थी त्यांनी काय केलेलं आहे, दोन्ही सब्जेक्ट पास केलेले. ठीक आहे, आणि त्यांनी विचारलं आहे की नन ऑफ देम फेल्ड इन अ बोथ, म्हणजे असे पण काही विद्यार्थी की जे दोन्ही विषयामध्ये फेल झालेले नाही आहे. तर फाइंड आउट टोटल नंबर ऑफ स्टुडंट, सगळ्यांची टोटल काढायची तुम्हाला. ठीक आहे, आता बघा यामध्ये आता आपण जे सेकंड एक्झाम्पल जसं सॉल्व्ह केलं होतं त्याप्रमाणे याला लॉजिक लावायचं आहे. ठीक आहे, तर 50 स्टुडंट आहे. ओके, तर आपण काय करणार, हे इंग्लिशमध्ये पास झालेले आहे तर इंग्लिश कॅपिटल ईने दाखवू आपण. ठीक आहे, इंग्लिश स्टुडंट पास्ड इज इक्वल्स टू एन ऑफ ई, किती टोटल आपले विद्यार्थी इंग्लिशमधले 50. ठीक आहे, नंतर कुठले मॅथमॅटिक्सला मी कॅपिटल एम घेतो, तुम्ही काही घेऊ शकता. ठीक आहे, स्टुडंट पास्ड. आता याच्यामध्ये किती पास झाले बघा आपले विद्यार्थी मॅथ्समध्ये 60. ठीक आहे, आता यांचं म्हणणं काय, 40 स्टुडंट असे की ते दोघांमध्ये पण पास झाले, दोघांमध्ये पास झाले म्हणजे सेम आहे बघा. ठीक आहे, म्हणजे बोथ सब्जेक्ट गेट पास्ड. आता पास दोन्ही म्हटलं तर काय करणार, एन इज इक्वल्स टू इंग्लिश पण इंटरसेक्शन ऑफ मॅथमॅटिक्स म्हणजे किती येते टोटल 40. तर तुम्हाला विचारलं की टोटल किती, तर टोटल स्टुडंट. ठीक आहे, तर ते कसं एन ऑफ ए युनियन ऑफ एम, हे समजतंय आता तुम्हाला. ठीक आहे, युनियन म्हटलं तर सगळ्यांचे ॲडिशन, हे इंटरसेक्शन म्हटलं तर सेम. ठीक आहे, तर पुन्हा तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला कसं बनवणार, एन ऑफ ई युनियन एम इज इक्वल्स टू एन ऑफ इंग्लिशमध्ये बसलेले विद्यार्थी प्लस मॅथमॅटिक्समध्ये बसलेले विद्यार्थी आणि मायनस एन ऑफ ह्यामधले कॉमन विद्यार्थी, हे मायनस करा. आता एन ऑफ ई म्हटलं तर किती आपलं 50, एन ऑफ एम किती आहे 60. ओके, एन ऑफ हे किती आहे आपलं 40. ठीक आहे, 50 ॲज इट इज, 60 मधून 40 काढा 20 राहणार, म्हणजेच तुम्हाला किती मिनिट आहे 70. म्हणजे ई युनियन ऑफ एम इज इक्वल्स टू किती मिळतं आहे 70. म्हणजे टोटल विद्यार्थी किती बसले होते 70. ठीक आहे, तर त्यामधले नन ऑफ देम फेल्ड इन अ बोथ सब्जेक्ट, तर हे पण किती आहे तुमचे 70. ठीक आहे, तर हे तुमचं असं पॅटर्न आहे. याला समजण्यासाठी फक्त तुम्हाला काय समजायला पाहिजे की तुम्हाला फाइंड काय करायचं आहे. फाइंड एकदा कळालं तुम्हाला तर त्या पद्धतीने तुम्ही ते हे फॉर्म्युला तुम्ही लावू शकता. ठीक आहे, सॉरी हा फॉर्म्युला. ठीक आहे, हा फॉर्म्युला कसा आहे समजलं, हा युनियन लेफ्ट साईडलाच असणार. ओके, आणि तुमचा सॉरी मी दोन्ही साईडला युनियन घेतलेले. ठीक आहे, हा युनियन आणि हा तुमचा काय असणार दॅट इज इंटरसेक्शन. ठीक आहे, युनियन म्हणजे टोटल, याला काय म्हणतो आपण युनियन, याला काय म्हणतो आपण इंटरसेक्शन. हे दोघांचे सिम्बॉल वेगवेगळे आहेत. ठीक आहे, हे LHSला असू दे, आन्सर चुकणार. ठीक आहे, नोट बघा थोडा थेरॉटिकल आहे. एक ज्यांनी सांगितलं बघा, एक सर्वे केलेला आहे. ठीक आहे, 9th स्टँडर्डचा हॉबीबद्दल. तर टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती आहे 220. यामध्ये हॉबी ऑफ रॉक क्लिम्बिंग ती आहे 130 स्टुडंट आणि हॉबी ऑफ स्काय वॉच असे बघणारे विद्यार्थी 180 180. आणि दोन्ही हॉबी असणारे म्हणजे रॉक क्लिम्बिंग आणि स्काय वॉच दोन्ही हॉबी असणारे असे विद्यार्थी किती आहे 110. ठीक आहे, तर यांनी काय विचारलंय तुम्हाला बघा, हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव एनी 2 हॉबी. पहिले 2 हॉबी नसणारे असे विद्यार्थी तुम्हाला शोधायचे. नंतर हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द रॉक क्लिम्बिंग, असे किती विद्यार्थी किती फक्त रॉक क्लिम्बिंगच बघताय. आणि हाऊ मेनी स्टुडंट फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉच, स्काय वॉचवाले असे किती विद्यार्थी. ठीक आहे, तर आपण बघूया मग आता कसं सॉल्व्ह करण्याला. बघा फर्स्ट लेट युनिव्हर्सल सेट एन ऑफ यू म्हणजेच कोण टोटल नंबर ऑफ स्टुडंट. ठीक आहे, नंबर ऑफ स्टुडंट म्हटलं तर एन ऑफ यू किती आपले 220. ठीक आहे,
नंतर हॉबी ऑफ रॉक क्लिम्बिंग, हॉबी ऑफ रॉक, रॉक म्हटलं तर मी कॅपिटल आर घेतो, क्लिम्बिंग इज इक्वल्स टू एन ऑफ आर, किती आहे ते 130. नंतर हॉबी ऑफ स्काय वॉच, स्काय वॉचला मी एस घेतो, इज इक्वल्स टू एन ऑफ एस इज इक्वल्स टू 180. ठीक आहे. आता हे आपल्याला गिवन आलेलं आहे आणि त्यामध्ये बोथ असणार आहे. ठीक आहे, बोथ रॉक अँड स्काय वॉच, यासाठी आपण काय करणार, याचा इंटरसेक्शन घेणार. ओके, एन ऑफ आर इंटरसेक्शन ऑफ एस, असे किती आहे 110. ठीक आहे. आता हे आपल्याला गिवन मिळालं, यावरून आपण फॉर्म्युला बनवू शकतो. ठीक आहे, तो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, एन ऑफ म्हणजे टोटल नंबर ऑफ मिळून जातील आपल्याला. काय बनणार बघा आपण, आर युनियन ऑफ एस म्हणजे एन ऑफ आर प्लस एन ऑफ एस मायनस एन ऑफ आर इंटरसेक्शन ऑफ एस. ठीक आहे, एन ऑफ आर किती बघा 130 प्लस एन ऑफ एस किती आहे 180 आणि एन ऑफ आर इंटरसेक्शन ऑफ एस दॅट इज 110. ठीक आहे, 130 ॲज इट इज, यामधून 110 मायनस करा, इथं 17 म्हणजेच किती राहिले 200. म्हणजे हे टोटल काय मिळालं तुम्हाला, असे विद्यार्थी. ठीक आहे, की ज्यामध्ये ऑल एलिमेंट म्हणजे सगळे खेळ खेळणारे असे किती विद्यार्थी, टोटल 200. ठीक आहे. आता तुम्हाला फर्स्ट बघा, हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव एनी टू हॉबी. आता मी याला नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3 देतो. ठीक आहे. तर बघा, आता असे विद्यार्थी शोधायचे तुम्हाला, त्यामधले हॅव एनी टू हॉबी, असे 2च हॉबी असणारे कसे किती विद्यार्थी, टोटल किती मिळाले आपल्याला, म्हणजे टोटल विद्यार्थी किती 220. त्यापैकी आपल्याला किती मिळाले खेळणारे 200. त्यामधून आपण काय करणार, 220 मधून 200 मायनस करणार. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला काय मिळणार, म्हणजे डू नॉट हॅव एनी टू हॉबी, 2 हॉबी नसणारे विद्यार्थी आपल्याला मिळणार. ठीक आहे, आपण काय करणार मग, एन ऑफ यू मायनस एन ऑफ आर युनियन ऑफ एस, याला वजा कर. ठीक आहे, एन ऑफ यू किती आपलं 220, 220 मायनस वाट 200, म्हणजेच हे किती मिळतं तुम्हाला 20. हे कशाचं उत्तर झालं तुमचं फर्स्टचं, म्हणजे डू नॉट हॅव म्हणजे 20 स्टुडंट डू नॉट हॅव एनी टू हॉबी, इथं लिहू शकता 20 स्टुडंट डू नॉट हॅव टू हॉबी. ओके, नेक्स्ट सेकंडमध्ये बघा काय विचारलं तुम्हाला, हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द रॉक क्लिम्बिंग. रॉक क्लिम्बिंग वाले किती, रॉक क्लिम्बिंग वाले बघा किती टोटल 130 आहे बरोबर. त्यातून सेम वाले किती 130 110, त्यातून ते काय करणार मायनस करणार. ठीक आहे, म्हणजे एन ऑफ रॉक क्लिम्बिंग वाले 130 म्हणजेच आर मायनस एन ऑफ बोथ म्हटलं तर आर इंटरसेक्शन ऑफ एस. एन ऑफ आर किती आपलं 130 मायनस 110 म्हणजेच किती मिळणार आहे 20. पुन्हा तुम्हाला 20 आन्सर मिळतं. हे कशाचं आहे सेकंडचं. हाऊ मेनी स्टुडंट, द 20 ऑफ देम फॉलो द रॉक क्लिम्बिंग. फक्त अशी 20 विद्यार्थी, 20 स्टुडंट क्लिम्बिंग स्टुडंट फॉलो द रॉक क्लिम्बिंग. ठीक आहे. देन थर्डमध्ये बघा काय दिलेलं आहे तुम्हाला, हाऊ मेनी स्टुडंट फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉच. स्काय वॉचवाले किती सध्या 180, त्याला काय करणार पुन्हा बोथमधून मायनस करणार, म्हणजे एन ऑफ एस मायनस एन ऑफ आर इंटरसेक्शन ऑफ एस. एन ऑफ एस किती बघा स्काय वॉच 180 आणि आर इंटरसेक्शन ऑफ एस 110, म्हणजे किती उरते बघा 70. ठीक आहे, म्हणजे 70 विद्यार्थी कुठले झाले 70 ऑफ स्टुडंट फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉच, म्हणजे 70 स्टुडंट फॉलो द स्काय वॉच. समजतंय. ठीक आहे, तर हे थोडंसं कसं असतं बघा कन्फ्युजिंग. काय करतात ते की टोटल दिलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेपरेट दिलं जातं आणि पुन्हा बोथ पण दिलं जातं. ह्या बोथमध्ये गडबड होते हे फाइंड करताना. ठीक आहे, तर गडबड होऊ देऊ नका, पॅटर्न फॉलो करा आणि हे इक्वेशन लक्षात असू द्या. युनियन हा ऑलवेज LHSला घ्या आणि इंटरसेक्शन हा RHSला घ्या. ठीक आहे, नोट करून घ्या.
ओके, लास्ट क्वेश्चन बघा, फिफ्थ सॉरी. बघा यामध्ये तुम्हाला एक व्हेन डायग्राम प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्यावरनं तुम्हाला ह्या वरचे जे दिलेले आन्सर राईट क्वेश्चन्स त्याचे तुम्हाला आन्सर्स फाइंड करायचे. व्हेन डायग्राम मध्ये एक युनिव्हर्सल सेट घेतलाय बघा, आउटर साइड, ठीक आहे. त्यामध्ये ए सेट आहे आणि बी सेट आहे आणि हे कॉमन पॉईंट दाखवले एम आणि एन, आणि एस आणि टी हे ह्या ए आणि बी च्या बाहेर, ठीक आहे. तर बघा याला कसं सॉल्व्ह करणार. फर्स्ट तुम्हाला ए विचारलंय बघा. आता ए मध्ये तुम्ही कुठले सेट घेणार. ए मध्ये फक्त ए चेच कंटेंट जे की कॉमन पण असतील तरी घेऊ शकता. फक्त ए च्या सर्कलमध्ये जे असतील ते काय आहे, एक्स वाय झेड एम कॉमा एन, ठीक आहे. देन सेकंड काय बघा, बी. बी मध्ये काय घेणार तुम्ही, बी चे सगळे कंटेंट म्हणजेच ते काय असणार, पी क्यू आर एम एन, ठीक आहे. देन थर्ड बघा काय दिलेलं तुम्हाला, ए युनियन बी. ए युनियन बी म्हणजेच काय, युनियन म्हटलं तुम्हाला माहिती आहे ह्या दोघांची काय करणार, सगळेच एलिमेंट, ठीक आहे. म्हणजे एक्स कॉमा वाय कॉमा झेड कॉमा एम कॉमा एन, एम एन एकदाच लिहिणार, ठीक आहे. पी कॉमा क्यू कॉमा आर, ठीक आहे. देन फोर्थ बघा, यू म्हणजे युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट म्हटलं तर हे सगळे, यामध्ये ए चे पण कंटेंट, बी चे पण कंटेंट आणि एस आणि टी चे पण कंटेंट, ठीक आहे. एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर आणि लास्टला एस आणि टी, ठीक आहे. हा एस आणि टी फक्त यामध्ये काय केलं, ऍड केलं. फिफ्थ बघा काय, ए डॅश. आता डॅश म्हटलं तर थोडंसं घाबरता विद्यार्थी. डॅश म्हटलं तर काय करायचं, ए व्यतिरिक्त असणारे सगळे कंटेंट, ठीक आहे. आता हा ए आहे ना, ठीक आहे. तर ए मध्ये एम आणि एन पण सोडून द्यायचं, ठीक आहे. ए सोडून सगळे कोणचे मग, पी क्यू आर, पी क्यू आर नंतर एस आणि टी, ठीक आहे. देन सिक्स्थ म्हणजेच बी डॅश. आता बी डॅश म्हटलं तर बी सोडून बाकीचे सगळे काय असणार त्यामध्ये, एक्स वाय झेड एस टी, ठीक आहे. एस टी दोघांमध्ये कॉमन. सेवन्थ बघा, ए युनियन बी डॅश. आता ए युनियन बी डॅश म्हणजे या दोघांचं कॉम्बिनेशन करून, ठीक आहे, उरलेले एलिमेंट काय, एस आणि टी, ठीक आहे. सोपा क्वेश्चन आहे, फक्त एकदा याला वाचून जरी घेतलं तरी समजून जाईल, ठीक आहे. नोट करून घ्या. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.